नमस्कार. मी अमोल तोरणे. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. या ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री छत्रपती बचाव पॅनलचं जे नेतृत्व करत आहेत ते मुरलीधर काका निंबाळकर, एक आक्रमक नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी पुणे जिल्हा भूविकास बँकेचं ज्यांनी चेअरमन पद म्हणून काम केलं, ज्यांनी पुणे मार्केट कमिटीचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं. गेल्या युवक काँग्रेसच्या चळवळीपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करून विद्यार्थी दशेपासून कामात सुरुवात केली आणि अनेक विविध संस्थांमध्ये ज्यांनी प्रभावीपणे काम केलं ते मुरलीधर काका निंबाळकर आपल्यासोबत आहेत. तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या जोरात सुरू आहे. त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सध्या विद्यमान जो सत्ताधारी गट आहे, श्री भवानी माता पॅनलच्या विरोधात श्री छत्रपती बचाव पॅनलने जोरदार त्या ठिकाणी फाईट देण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर त्या संदर्भात आपली भूमिका ते मुरलीधर काका मांडतायत. तर काका, काय वाटतं, सध्या छत्रपती कारखान्याची निवडणूक आहे, ते जोरदार रंगत घेतलेले आहे. आपणास अविनाश दादा घोलप आहेत, जे कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर तानाजीराव थोरात आहेत. आपण तीन नेते एका बाजूला आहात आणि दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर सत्तेची मोठी ताकद आहे. तर आपण कशा पद्धतीनं आपण सभासदांसमोर जात आहात? मी माझी भूमिका परवाच भवानी मातेच्या मंदिरामध्ये छत्रपती बचाव पॅनलच्या शुभारंभाच्या वेळी सांगितलेली आहे की या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाटत होतं की छत्रपती कारखाना अडचणीमधून बाहेर येण्यासाठी सर्व पक्षाच्या सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावं म्हणून मेळावा झाला आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद या छत्रपतीमधल्या 52 गावामधल्या कार्यकर्त्यांनी दिला. परंतु त्यामध्ये काय अडचणी आल्या, पण अडचणी आल्या त्या हट्टी स्वभावामुळे आल्या, मीपणामुळे आल्या आणि म्हणून ही निवडणूक लागली गेली. आणि तसं पॅनलच करायचं असतं तर अजून आम्हाला तगडे उमेदवार मिळू शकले असते. परंतु शेवटच्या 2 तासामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यामधून हे थोडेसे आम्हाला उमेदवार कमी मिळाले आणि ह्या निवडणुका गेल्या 10 वर्षापासून का लांबल्या. लोक म्हणतात कुठला नाद नसावा तर कोर्ट कचेरीचा नाद नसावा. या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला अडचणीमध्ये आणण्याचं काम गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये ह्या कोर्ट कचेरीच्या गडबडीमुळे झाले की जेच ह्या छत्रपती कारखान्याची विस्तार वाढ असेल, विविध प्रोजेक्ट असतील, जे 100 कोटीच्या 90 कोटीच्या आतमध्ये होणारे होते ते 150 पावणे 200 कोटीवरती कशामुळे गेले तर हे कोर्ट कचेरीमुळे गेले. हे मी सांगण्याची गरज नाही, छत्रपती कारखान्यामधल्या संपूर्ण सभासदांना 52 गावामधल्या ह्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळं किंवा हे 10 वर्ष निवडणुका लांबल्या, 10-15 हजार सभासद कमी करण्यासाठी कोर्ट कचेरी झाली, साखरी सभासद कमी करण्यासाठी कोर्ट कचेरी झाली. या ठिकाणी वेगवेगळ्या मागच्या संचालक मंडळावरती केसेस करणे हे चालू असताना आम्ही सुद्धा बापूंना विनंती केली की बापू, ह्या कोर्ट कचेरीच्या केसेस ज्या तुम्ही मागच्या संचालक मंडळावरती सुद्धा केलेल्या आहेत त्यामधले निम्मे अर्धे संचालक स्वर्गवासी झालेले आहेत. आमचे बापूराव देवकाते असतील पिंपळीचे, परत आमचे दादासाहेब झारगड असतील झारगडवाडीचे, दयाबापू सरक असतील तावशीचे, ही सर्व मंडळी स्वर्गवासी झाली तरी त्यांच्यावरच्या केसेस अजून सुद्धा चालू आहेत. मग वेगवेगळ्या ह्या केसेसच्या माध्यमातून वेळ निघून जातोय. 5 वर्षामध्ये हे दुसरी पंचवार्षिक म्हणजे त्यावेळेसची एक निवडणूक, ही निवडणूक, असे कमीत कमी 2-3 संचालक मंडळ यामध्ये 70-75 लोकांना संधी मिळाली असते. पण ती संधी हुकली आणि ह्या कोर्ट केसेसच्या नादामुळं पूर्वी सुद्धा या ठिकाणी असंच, कारण मी लहानपणापासून सक्रिय कार्यकर्ता, युवक काँग्रेस विद्यार्थी संघटनेपासून या चळवळीमध्ये काम करतो.
मी पाहिलेलं आहे. छत्रपती कारखान्याचे मातब्बर असे चेअरमन पाहिलेले आहेत. माणिकराव जाचक असतील, बाजीराव जाचक असतील, मारुतराव धोंडीबा चोपडे असतील किंवा विश्वनाथ बुवा गावडे असतील, या ठिकाणी राजेंद्र कुमार घोलप असतील, दत्तामामा भरणे असतील, अविनाश दादा असेल, ह्या नंतरच्या मंडळी बरोबर तर मी काम केलेलं आहे 10-15 वर्ष आणि मला सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत. आणि या ठिकाणी काही मंडळी पूर्वी सुद्धा असंच चोपडे निंबाळकर पॅनल होता, तर त्या काळामध्ये सुद्धा आपल्या परिसरामधला ऊस गेटकेंनी दुसऱ्या कारखान्याला अकलूजला पाठवला आणि त्यामध्ये सुद्धा अशीच टेक्निकल अडचण होती आणि त्यानंतर त्यांच्यावरती केसेस केल्या गेल्या. त्या केसेस सुद्धा अशाच 15-20-25 वर्ष चाललेल्या होत्या. त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा असा की यांना फक्त लहान माणसांना कोर्ट कचेऱ्या खेळून घायाळ करायचं, कारण त्यावेळेस सुद्धा आमचे कोंडेबा नाना काटेवाडीचे असतील, काका आपण आमचे नवले असतील, आमचे संपतराव मानकर असतील, हे सगळे आमचे शिवाजीराव दादा निंबाळकर असतील, चोपडेभाऊ असतील, ह्या मंडळींना घायाळ करण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा केलं, परंतु हे कोर्ट कचेरीच्या. म्हणून मी नेहमी म्हणतो कुठलाही नाद असावा परंतु कोर्ट कचेरीचा नाद असू नये. आणि दुसरी गोष्ट की ह्या काही ज्यांना मी पण असतो किंवा फॉर्म भरताना सुद्धा पूर्वीची एक निवडणूक मला आठवते की आपले बारामती ॲग्रोचे प्रमुख राजेंद्र दादा पवार यांचा सुद्धा असाच एकदा निवडणुकीमध्ये फॉर्म आलेला होता. पण प्रचंड असा संताप काही लोकांनी करून घेतला की राजूदादाचा फॉर्मच कसा आला. परंतु हा जो संताप येतो ज्यावेळी, तो थोडासा या संपूर्ण बावनगावाला माहिती आहे. त्यानंतर आता दुसरे आमचे एक उद्योगपती अर्जुन देसाई यांचा सुद्धा फॉर्म आला, त्यावेळेस सुद्धा प्रचंड असा संताप. म्हणजे या ठिकाणी सहकारामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्हाला लहान असेल मोठा कार्यकर्ता असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. परंतु जरी तुम्ही त्यांना विरोध केला, अहो ते आज किती मोठे लोक झाली. आज राजेंद्र दादा पवार यांचा उद्योग आणि व्यवसाय जर पाहिला तो कुठे गेलाय. आमचे बेलवाडीचे अर्जुन देसाई, त्यांचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावरती कुठे गेलेला आहे. म्हणून हे तुम्ही इथं काहीतरी गोष्टी कोर्ट कचेऱ्या करत अडकत बसला. तुम्ही सुद्धा असा काही जर निर्णय घेतला असता तर असले 2-4 कारखाने काढले असते. म्हणजे छत्रपती कारखान्याची सध्याची जी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, त्याला फक्त कोर्ट कचेरी हेच एकमेव कारण आहे असं तुमचा आरोप आहे? नाही, अनेक त्याच्यामध्ये भाग आहेत. ते वेगवेगळ्या सभांमधून आमचे सर्व कार्यकर्ते सांगत आहेत. तानाजीराव सांगत आहेत, आमचे अविनाश दादा घोलप सांगत आहेत, आमचे दुसरे अभ्यासू एक नेतृत्व अविनाशजी मोठे हे सांगत आहेत. आणि दुसरी गोष्ट की ह्या पॅनल जो तयार झालेला आहे तो सभासदांच्या प्रचंड रेट्यामुळे तयार झालेला आहे. हा आम्हाला कोणाला हौस होती म्हणून आम्ही हा पॅनल उभा केलेला नाही. प्रचंड असा सभासदांमधून प्रतिसाद आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कोण लहान मोठा नसतो. बाकीची मंडळी म्हणतात की मातबर असे लोक आहेत समोर, मातबर लोक आहेत हे मान्य आहे. परंतु या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे. लहान मोठा हा कोणी जरी असला तर त्याला एकच मत देण्याचा अधिकार आहे. तसं आपल्या संस्थेमध्ये सुद्धा 100 एकर ऊस असला तरी एकच मत द्यायचं आहे आणि 20 गुंठ जरी ऊस असला तरी एकच मत द्यायचंय. सध्या तसं बघायला गेलं तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काका ताकद मोठी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ते पाठीशी आहेत, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, 2 कॅबिनेट मंत्री पाठीशी आहेत, शिवाय पृथ्वीराज जाचक आहेत आणि बरेच मला वाटते सत्ताधारी गटामध्ये इच्छुक बरेच होते. तर त्यामध्ये 21 जणांना संधी मिळाल्यामुळे नाराजी खूप आहे. तर तसं बघायला गेलं तर ही जी मोठी ताकद आहे तुमच्या विरोधी पॅनलमध्ये म्हणजे सत्ताधारी गटामध्ये तुमच्या विरोधातल्या, तर ती ताकद तुम्ही त्याला सामोरं जात असताना कशा पद्धतीनं तुम्ही सभासदांना विश्वासात घेताय, कशा पद्धतीनं तुमची रणनीती आहे? सध्या निवडणुकीला काही दिवस उरलेत, मला वाटतं आज तारीख आहे 13 तारीख आहे, साधारणतः 5 दिवस उरलेले आहेत. तर 5 दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सभासदांपर्यंत पोहोचणार आणि प्रभावी मुद्दे कुठले असणार आहे ते थोडक्यात सांगा. आम्ही एकतर
चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि हे उमेदवार आम्ही न देता सभासदांनीच दिलेले आहेत आणि हे सभासदांचंच पॅनल असल्यामुळं हे निवडणूक सभासदांनी हातामध्ये घेतलेली। या ठिकाणी आम्ही प्रचार करण्यापेक्षा ह्या उमेदवारांचा प्रचार हे ऊस उत्पादक सभासदच करतात आणि हे तुम्हाला 19 तारखेला दिसेल। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण मुरलीधर काका निंबाळकर यांच्याशी संवाद साधला। त्यांनी देखील त्यांच्या अपोजिट जो श्री जय भवानी माता पॅनल आहे त्या ठिकाणी राजकीय ताकद मोठी आहे। 2 कॅबिनेट मंत्री आणि पृथ्वीराज जाचक आणि अनेक तसं बघायला गेलं तर त्यांच्या पाठीशी मोठी ताकद आहे, पण तरी देखील मुरलीधर काकांनी जो विश्वास व्यक्त केलाय की 19 तारखेला विजय हा आमचाच असेल असा दावा त्यांनी केलेला आहे। तरी पाहूया आपण या छत्रपतीच्या रणांगणामध्ये खऱ्या अर्थानं बाजी कोण मारतंय हे 18 तारखेच्या मतपेटीत बंद होऊन त्यानंतरच्या निकालामध्ये स्पष्ट होईल। धन्यवाद। अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती।